आता आढावा घेऊया राज्यभरातील पावसाच्या बातम्यांचा। कोकणात सलग 5व्या दिवशी समुद्राला मोठं उधाण। समुद्राला उधाण आल्याने किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा। नाशिकच्या इगतपुरीतल्या जुन्या कसारा घाटात दरड कोसळली। दरड कोसळल्याने एक झाड महामार्गावर पडलं। वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक संथ गतीने। परतूरच्या कुंभारवाडी ते गोळेगाव रस्त्यावरील ओढ्याला पावसामुळे पूर। कुंभारवाडी रस्त्यावरील विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास। पुलाची उंची वाढवण्याची मागणी। जालन्यातील मंठा तालुक्यात जोरदार पाऊस। देवठाणा कानडी गावांना जोडणारा पूल वाहून गेला। कानडी गावाचा संपर्कही तुटला। नागपुरात 3 दिवसांच्या संततधार पावसानंतर आज काहीशी उसंत। मात्र ढगाळ आणि पावसाळी हवामान कायम। हवामान विभागाकडून हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। धाराशिवमध्ये 2 दिवसांच्या पावसानं नदी नाले तुडुंब। तिरणा नदीला पूर। जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्पही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर। जळगावच्या 40 गावात जोरदार पावसाची हजेरी। नाले ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावर पाणी साचलं। शहरातील नाली सफाईचा बोजवारा उडाल्याचं चित्र। जालन्याच्या अंबड तालुक्यात सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी। वडीगोद्री आणि आसपासच्या शिवारात शेतांना तळ्यांचं स्वरूप। मोसंबीच्या फळबागांमध्ये गुडघाभर पाणी तर सोयाबीनही पाण्याखाली गेलं। निळवंडे धरणातील विसर्ग वाढवला। निळवंडे धरणातून 8500 क्युसेकने विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम।